नमस्कार, मी संस्कृती संदीप चव्हाण. आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत की हेड मसाज कसं करायचं, हेड मसाजचे फायदे काय असणार आहेत हे पण आपण जाणून घेऊया. त्याचबरोबर स्टेप बाय स्टेप हेड मसाज कसं करायचं हे आपण पाहू. आपल्या क्लायंटचे जे हेअर आहेत ते आपल्याला टँगल फ्री करून घ्यायचे. टँगल्स फ्री करून घेतल्यानंतर जर तुम्ही ऑइलिंग केलं तर ऑइलिंगचा मसाज देताना तुम्हाला रडकतायत मधीच किंवा क्लायंटला पेन होतं आहे असं काहीच होऊ शकत नाही जर तुम्ही टँगल फ्री हेअर केलेत तर. तुम्ही पाहू शकता आपण क्लायंटचे हेअर टँगल फ्री केलेत. त्यानंतर आपल्याला मिडल पार्टिशन घेऊन सेक्शन बाय सेक्शन आपल्याला ऑइल ॲप्लिकेशन करायचं आहे. मी माझ्या क्लायंटच्या हेड मसाजसाठी अशी ह्या ब्रँडचं हेअर ऑइल यूज करते. मिरॅकल रिग्रोथ ऑइल म्हणून ह्याचं नाव आहे. इट्स व्हेरी गुड अँड प्रिव्हेंट हेअर फॉल. आपण ऑइल घेताना थोडंसं गरम करणार आहोत. थोडंसं वाम हलकंसं गरम करायचं आपल्याला. गरम झाल्यानंतर हिबिस्कस ऑइल, जास्वंदीचं ऑइल आहे. हे ऑइलसुद्धा तुम्ही वापरून हेड मसाज करू शकता. सेक्शन बाय सेक्शन ऑइल ॲप्लिकेशन केल्यामुळे हेअरच्या रूटला ऑइल चांगलं पॅनिट्रेशन होतं, ऑइल चांगला ॲब्झॉर्ब होऊन जातं. सेक्शन बाय सेक्शन आपण ऑइलचं ॲप्लिकेशन करूया. रूटला लावायचं आहे की हेअर लेंथला लावायचं आहे? तर ऑइल तुम्ही रूटलाच लावणं गरजेचं आहे, कारण आपली रिग्रोथ ही रूटपासून स्टार्ट होत असते. तर रूटला जर तुम्ही मसाज करताय ऑइलचा तर ॲटोमॅटिकली ते ऑइल खाली पूर्ण केसांमध्ये लागलं जातं आपण मसाज करताना. पण नेमका फोकस तुम्हाला हेअर रूटलाच करायचा आहे की ज्यामध्ये रूटमध्ये जे फॉलिकल आहेत हेअर फॉलिकल ते स्ट्रॉंग होण्याचं काम ऑइलमुळं होऊ शकतं. तर ते रूट फॉलिकल स्ट्रॉंग होण्याचं काम ऑइल करतं आहे. तर तुम्हाला रूटलाच हलकंसं ऑइल लावून मसाज द्यायचं आहे. मसाज दिल्यानंतर ओव्हरऑल केसांमध्ये ऑइल तुमचं पेनिट्रेशन होईल. हेड मसाजमुळं अनेक फायदे होऊ शकतात. हेड मसाजमुळं जर एखाद्या आपल्या क्लायंटचं डोकं दुखत असेल तर ते सुद्धा थांबू शकतं. त्याचबरोबर हेअरफॉल असेल किंवा डॅन्ड्रफ असेल तर त्या हेड मसाजमुळं सुद्धा डॅन्ड्रफ कमी होऊ शकतो, हेअरफॉल कमी होऊ शकतो, क्लायंटचा तणाव कमी होऊ शकतो. त्याच पद्धतीने हेड मसाजमुळं अनेक असे फायदे होतात. ब्लड सर्क्युलेशनही चांगलं होतं. तर अनेक असे फायदे हेड मसाजचे आहेत. तर हेड मसाज तुम्ही 15 दिवसातून एकदा करणं गरजेचं आहे. फक्त लक्षात असू द्या, हेड मसाज करायच्या आधी तुम्हाला ऑइल हलकंसं गरम करूनच हेड मसाज करायचं आहे. रिलॅक्स फील होतं. त्याच्यामुळं आपल्या क्लायंटला, जे माझे बिगिनर स्टुडंट आहेत जे ही व्हिडिओ पाहत आहेत, त्यांनी नक्कीच लक्षात ठेवा, जर तुम्ही हेड मसाज प्रॉपर क्लायंटला दिलात तर नक्कीच क्लायंट नेक्स्ट ॲडव्हान्स ट्रीटमेंट म्हणजे हेअर स्पाला क्लायंट येऊ शकतं. तर लवकरच तुम्हाला मी हेअर स्पाची व्हिडिओसुद्धा दाखवणार आहोत. तर नक्कीच अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. करताना दोन्ही हात एकदम सोडायचे नाही आहेत. एक हात आपल्याला क्लायंटच्या हेडलाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या हाताच्या मुवमेंट स्टार्ट करताना दुसरा हात सोडायचा आहे.
तुम्ही पाहू शकता आता मसाज करताना कधी कधी क्लायंटला ऑइलचं इन्फेक्शन होतं किंवा साईड इफेक्ट होतो स्किनवर. तर मग अशा क्लायंटच्या आपल्याला सेफ्टीसाठी तुमचे दोन्ही हँड जेव्हा मसाज करताना दोन्ही हँड थोडंसं वेट वाईपनी क्लीन करून आपल्याला फोरहेडला मसाज द्यायचा आहे. त्याचबरोबर आईज मसाज द्यायचा आहे, कारण आपल्या डोळ्याच्या आणि डोक्याच्या शिरा एकमेकांना कनेक्टेड असतात. सो तुम्ही तिथे प्रेशर देऊन मसाज प्रेशर क्लायंटला विचारा की प्रेशर जास्त आहे की कमी. क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार त्यांना प्रेशर द्या. क्लायंटला जर हलकासा प्रेशर पाहिजे असेल तर तुम्ही हलकासा प्रेशर द्या. जर क्लायंटला हेवी प्रेशर हवं असेल तर हेवी प्रेशरनी मसाज द्या. डिपेंड ऑन क्लायंट डिमांड. कारण आपण जेव्हा ऑइलिंगचा मसाज करतो, एखाद्या आपल्या क्लायंटला डॅन्ड्रफ आहे आणि डॅन्ड्रफ कमी व्हावा त्यासाठी सुद्धा ते ऑइल मसाज करायला आलेले असतील, तर त्याच हाताने जर तुम्ही फोरहेड किंवा आईजला जर दिलात मसाज तर कधीतरी इन्फेक्शन होऊ शकतं किंवा साईड इफेक्ट होतात. आणि आत्ता जे आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप हेड मसाज दाखवला आहे ते तुम्हाला 3 टाइम्स ती स्टेप कंटिन्यू करायची आहे. 4 मिनिट्स असं करून एक 10 to 12 मिनिट्स आपल्याला क्लायंटला हेड मसाज द्यायचा आहे. प्रत्येक प्रोसिजर थ्राईस टाईम रिपीट झाली पाहिजे. थोडंसं जे आपलं उरलेलं ऑइल आहे ते घेऊन थोडंसं पामच्या साह्याने आपल्याला थोडंसं ते गरम करायचं आहे आणि हलकासा आपल्याला ताळूवर सर्क्युलर मुवमेंटनी असा मसाज करायचा आहे. त्याच्यामुळं खूप क्लायंटला रिलॅक्स फील होतं. तुम्ही पाहू शकता. हेड मसाज तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा आणि मग तुम्ही क्लायंटवर केलं तरी चालेल. तर आता मसाजची प्रोसिजर कंप्लीट झाल्यावर आपण हलकीशी स्टीम देणार आहोत. तर आता आपली मसाज स्टेप पूर्ण कंप्लीट झाली आहे आणि आता आपल्याला क्लायंटला थोडं अजून रिलॅक्स वाटण्यासाठी आपल्याला देणं गरजेचं आहे. तर त्या स्टीम हे आपण हेअर स्पाची जी मशीन आहे ह्या मशीननी स्टीम देतो आहे. जर माझे जे न्यू बिगिनर्स आता ही व्हिडिओ पाहत आहेत आणि त्यांनी ही व्हिडिओ पाहिल्यानंतर जर बापरे आपल्याकडे ही मशीन नाही आहे किंवा आता मशीन नाही तर काय होणार, तर काही घाबरू नका. जर तुमच्याकडे मशीन अवेलेबल नाही तर तुम्ही फेस स्टीमर आहे त्यांनीसुद्धा तुमच्या पूर्ण हेअरला स्टीम देऊ शकता. आणि फेस स्टीमरसुद्धा आता आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. आता आपण सध्या स्टार्टिंग आहे किंवा आपण कोर्स शिकतोय त्याच्यामुळे आपल्याकडे हे सगळं मटेरियल अवेलेबल नाही. तर तुम्ही घाबरून जाऊ नका. तर तुम्ही ही अशी जी कॅप मिळते की जी हेअर स्पा कॅप बोललं जातं ह्याला, तर ही कॅप घेऊन तुम्ही क्लायंटचे हेअर टाय करू शकता. म्हणजेच काय, ही कॅप तुम्हाला गरम पाण्यात थोडीशी भिजवून घ्यायची आहे. थोडंसं त्याचं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून टाकायचं आहे आणि ते थोडंसं गरम झालेली जी कॅप आहे त्याने तुम्ही हेअर असे टाय करू. कुणाकडे ही कॅपसुद्धा अवेलेबल नाही तर तुम्ही टॉवेल जो आहे आपला सिंपल जो तुम्ही घरी यूज करता टॉवेल, तो टॉवेल वापरून सुद्धा तुम्ही हे हेअर टाय करू शकता.
तर आता आपली हेड मसाजची प्रोसिजर पूर्ण कंप्लीट झालेली आहे. नक्कीच तुम्हाला स्टेप बाय स्टेप हा हेड मसाज समजला असेल. जर कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट्सद्वारे विचारू शकता. तुमच्या क्वेश्चनचे नक्कीच आन्सर तुम्हाला दिलं जाईल. सो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.